नमस्कार. स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बुलंद आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत सध्या जालना महानगरपालिकेसमोर आहोत आणि उद्या अर्थात 30 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारी दाखल करायचा शेवटचा दिवस आहे. आज 29 डिसेंबर 2025 आहे. आपल्यासोबत काही जालन्यातले काही पुढारी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे आहेत आणि डेटे सर पण आहेत. सर आपलं स्वागत आहे. टी व्ही बुलंदसाठी स्वागत आहे आपलं. काय महानगरपालिकेचं वातावरण काय? थोडं मागवा जरा. हे बघा, ही मोहीम आहे जालना महानगरपालिकेची. मी मतदान करणार आणि तुम्ही सुद्धा अवश्य करा. याबद्दल काय म्हणणं आहे? आमचं सुद्धा आव्हान आहे, लोकांनी सगळ्यांनी विचारपूर्वक चांगल्या लोकांना मतदान करा हे आमचे लोकांनाच आव्हान आहे. अच्छा. कारण जालना नगरपालिका ही महापालिका झालेली असून पहिली महापालिकेची निवडणूक हे उत्सव आता सुरू होत आहे. लोकांनी जागृतीने मतदान करावे. कारण आपल्या शहरासाठी आपल्या महापालिकेसाठी आपणच चांगल्या लोकांना निवडून पाठवा. बरं, एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही जालना महानगरपालिका होऊ नये म्हणून पहिले विरोध केला होता, त्याचं कारण? माझी रिट पिटिशन आहे हायकोर्टमध्ये जालना महापालिका होऊ नये. कारण कोणतंही क्षेत्र वाढीव नसताना, कोणते आजूबाजूचं गाव घेतले नसताना, तेवढ्यातच तुम्ही भौगोलिक काही वाढ न करता तुम्ही तेवढ्या ह्याच्यातच जर महापालिका करत असतील तर हे चुकीचं आहे. पण हे जे प्रशासन जे मंत्रालयात जे बसलेले मंत्रालयाचं आमचं हे बी मंत्रालयात जे बी चालू आहे तिथं खरं म्हणलं तर त्याचं नाव लिफाफालाही करायला पाहिजे. बरं, एक दुसरा प्रश्न आहे. तुमचे नेते राजू शेट्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि बच्चू कडूचे पहारचे अध्यक्ष, तुमची महानगरपालिकेत आघाडी होणार का? नाही. आता काय सर, शहराच्या ह्यामध्ये आमचा पक्षाचा कोणताही उमेदवार आम्ही टाकणार नाही. कारण हा जो चित्र आहे आता सगळीकडे जे 10-20 हजार रुपये घेऊन मतदान करणारे लोकांचा हा निवडणूक दिसतंय. कारण लोकांची मानसिकता, उभे राहणाऱ्याची बी मानसिकता ती झालेली आहे की आम्हाला एवढे पैसे वाटायचे आणि आम्हाला निवडून यायचं. बाकी चांगल्या गोष्टीचा विचार एका उमेदवाराकडे दिसत नाही. तिसरा एक प्रश्न आहे, मग समविचारी पक्षासोबत तुम्ही आघाडी करून समर्थन देणार का काय? नाही, चांगल्या उमेदवाराला आमचा पाठिंबा राहील. चांगल्या उमेदवाराला लोकांनी बी निवडून द्यायला पाहिजे. घ्या, कोणाचं बी धन घ्या, काय घ्यायचं घ्या, पण मतदान चांगल्या माणसाला निवडून द्या. आम आदमीची सुभाषची डेट आहे आमच्यासोबत. काय म्हणणं तुमच्या विषयावर थोडक्यात सांगा. आम आदमी पार्टी सर्व उमेदवार लढणार आहे महानगरपालिका. बरं, मग केजरीवाल साहेब येणार का प्रचाराला जालन्यात? नाही का? बरं. राहुल गांधी सोबत तुमची आता आघाडी होणार का? नाही का? बरं, काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली, याबद्दल तुमचं काय मत आहे? मुंबईबद्दल आता ते इतक्या वर्षानंतर एकत्र आले, आता किती वेळ टिकतील ते नंतर चित्र येईल. बरं, तुमच्या साहेबाला तर खासदार करणार असं बुलंद सेनेचे नेते संतोष कुलकर्णी 29चा शब्द दिलेला आहे. काय प्रयोग आहे त्यांचा? करा ना, चांगले लोक सभागृहात जायला पाहिजे. अच्छा. ते जनहिताचे लोक, जन विचाराचे लोक, जनतेत काम करणारे लोक सभागृहात पाहिजे. बरं, धन्यवाद. सभागृहात चांगले लोक गेले नाही तर आमच्या जालना महापालिकेसारखी अवस्था होती. कारण इथलचा महापालिकाचा जो आयुक्त आहे ते रेकॉर्ड ब्रेक 6 महिने जेलमध्ये होते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी बुलंद सेनेचे नेते संतोष कुलकर्णी यांना फोन करून सांगितलं, मी जोपर्यंत तुम्ही कॅबिनेट मंत्री होणार नाही तोपर्यंत मी मंत्री होणार नाही, असं शिवधनुष्य त्यांनी खोतकर साहेबांनी घेतलंय. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ठीक आहे ना, असेल ते त्यांच्या बोलण्यावर ते कायम राहिलं तर चांगलंच आहे. बरोबर, धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बुलंद सेना बघतोय. संध्याकाळी 4 वाजले आणि 29 डिसेंबर 2025 जालना महानगरपालिकेतून.